नमस्ते. माझं नाव सुचित्रा. तुझं नाव काय आहे? माझं नाव नलिनी राजेंद्र वाडेकर. कुठे राहते? खलापूर. तुला थेरपीचे कोणी सांगितलं आई? मला त्या हिने सांगितलं होतं दुकान सरिताताई. खूप चांगलं काम केलं तिने. तुला काय त्रास होता म्हणून तू थेरपीला आली? मला खूप मणक्याचा त्रास होता, पण माझा पट्टा एका दिवसामध्ये इथला गेला आणि मी आता खूप चांगली आहे. मणक्याचा त्रास म्हणजे तुला कुठे दुखायचा आहे? माझं इथे मानेच्या वाट्यावर. मला चक्कर यायची, असं रस्त्याने चालताना पडल्यासारखं व्हायचं. म्हणजे मी रस्त्याने चालताना मी अशी मेल्याने चालत राहायची. रस्त्याच्या कडेने जायची, पडू नये म्हणून दार धरून चालायची. मला असं वाटायचं की मी पडते का काय मधनं चालल्यावर. मला गाडी आली तर मला पुढे होता येते का नाहीये. पण मला थेरपीमध्ये खूप आराम भेटला. चक्कर यायची तुला, बरोबर आहे? चक्कर तू पहिल्या दिवशी आली त्या दिवशी तू मानेला पट्टा लावलेला. तो तुझा पट्टा तू म्हणते कधी गेला? दुसऱ्या दिवशीच मी परत काही लावला नाहीये. दुसऱ्या दिवसापासून तुझा मानेचा पट्टा गेलेला आहे. खूप चांगली गोष्ट आहे आई. थेरपी घेऊन किती दिवस झाले तुला? मी 1.5 महिनाच घेतला ना. 1.5 महिन्याची खूप छान थेरपी घेतली. त्याच्या आधी तू डॉक्टरांची काही ट्रीटमेंट केली आई? केली, पण काय औषध वगैरे घेऊन मला काही फरक पडला नाही. साधारण किती पैसे गेले? भरपूर गेले पैसे. 50,000 रुपये गेलेच. बरोबर, 50,000-1,000 पर्यंत गेले. आणखीन तुला काही सांगितलं होतं का मानेचं ऑपरेशन वगैरे करावं? नाही, सांगितलं होतं. गॅप आले, परत या 8-8 दिवसांनी फेऱ्या मारा. मी काय गेली नाही, एकच दिवस गेले. मानेत गॅप आलाय सांगितलं आणि तुला वारंवार गोळ्या औषधं घेण्यासाठी सारखं बोलवायचे, पण त्याच्यातून तुला काही आराम नाही. थेरपी घेतल्यानंतर कसं वाटतंय तुला आई? खूप एकदम मस्त. सगळी घरातली कामं पटापट लाद्या पुसण्यापासून सर्व करते. आणि याच्या आधी दुखत होतं तू काय? काहीच नाही. आई तर ताट खात होती जेवणाचं. काहीच काम करू शकत नव्हती? काहीच नाही. मानेत दुखत होतं म्हणून तू काही नाही. खाली वाकली की चक्कर यायची, जेवायला घेतलं तरी चक्कर यायची, उभं राहिलं तरी चक्कर यायची, बसले तरी चक्कर यायची. असं होतं ना. पण तू काहीच काम करू शकत नाही? काम करत नव्हते मी. 1 महिना काय काम नव्हते करत. 1 महिना कम्प्लीट बेड रेस्ट? कम्प्लीट बसूनच होते 1 महिना. आणि फक्त आपली थेरपी घेतल्यामुळे आज तू काय काय केलंस? भरपूर पापड केले, लग्न खाल्ले, 5 दिवसांना यांना त्यांना खूप सगळीकडे फिरत राहिले. लग्नाला जा. जर तुम्ही बघितलं तर आई काय म्हणते, 1 ते 1.5 महिन्याची कम्प्लीट थेरपी आईने घेतली. मॉम मॅट, मॉम बेड ह्या सगळ्या थेरपीज घेतल्यानंतर लग्नाला जाऊन आम्ही सगळे लग्न अटेंड केले, दिवस कार्य अटेंड केले, पापड केले, सगळे वाळवण केलं आईने. आणखी जिकडे तिकडे सोयऱ्या झाडाकडे जाणं ते सगळं आईने टोटल केलेलं आहे. आणि आई आज तुम्ही बघाल तर हे सगळं करून आई कशी दिसते? टकाटक. हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे की आईला हे सगळं करूनही काही त्रास झालेला नाही. म्हणजे थेरपीने किती छान तुला फरक पडला आई? खूप फरक पडला ना. खूप फरक पडला. थेरपीचं रोज नाव असतं माझ्याकडे. थेरपीचं रोज नाव आईच्या तोंडात सकाळी उठल्यापासून असतो की मला जायचंय एक वेळ काढून. आज वेळ भेटला. आई घरातली कामं कशी करते मग तू? पटापट सकाळी उठून सगळी कामं करते. किती वाजता उठतेस? 5 वाजता. सकाळी 5 वाजता उठून सगळी कामं आवरते आणि लवकरात लवकर थेरपीला येण्याची तुझी लगबग असते. खूप छान आहे आई. विचार करायची गोष्ट आहे की तुझा हा त्रास कधीपासूनचा आहे मानेचा? माझा भरपूर दिवसांचा होत ना, पण एक दिवस मला अशी चक्कर आली ना की मला हातून उठता येत नव्हता. त्यामुळे मी घरातल्या लोकांना, माझ्या मुलाला, जावेला बोलून त्यांनी मला उचलून तरी पण उठता येत नव्हता. असं उचलून कसं तरी बाथरूमला नेलं आणि बेडरूम मध्ये ठेवलं. डॉक्टरांना घरी बोलून घेतलं. ते म्हणाले चक्कर काय येते, बीपी लो आहे का? नाही, काहीच नाही. मग चक्कर काय येते म्हणजे मणक्यात गॅप असेल, तू थेरपीला जा. आईने मुलाला बोलले, गुंडे डॉक्टर आपल्या खोपोलीमध्ये राहतात, त्यांनी मला सांगितलं की थेरपीला नेण्याची गरज आहे, लवकर बरी होईल तुझी आई. जर तुम्ही बघाल तर आता डॉक्टर सुद्धा सजेस्ट करतात थेरपी म्हणजे लास्ट अँड बेस्ट पर्याय फक्त आणि फक्त थेरपीच आहे. त्याचं साक्षात समोर उदाहरण आपल्या समोर आईचं आहे. तिला दुखण्यामध्ये आज जवळजवळ तुम्हाला बोलले ती मानेचं 7-8 वर्षापासूनचं दुखणं आहे. भरपूर दिवसाचं आहे. पण मला चक्कर आली तर 1च महिना मी आराम, म्हणजे मला उठताच येत नव्हतं. तर करणार काय ना. कम्प्लीट बेड मध्ये होती, काहीच नाही. बाथरूमला पण पोरं धरून न्यायची, आंघोळ पण पोरगी घालायची. जवळ आहे ना मुलगी. आज थेरपी घेऊन तुझ्याकडे बघून असं कोणाला वाटणार नाही की तुला असा त्रास होता आहे? कोणाच काढत नाही. रस्त्यातून चालताना सगळे म्हणतात, बापरे तू थेरपीला का जात नाही? आता म्हणलं आता असं आहे जरा अडचण म्हणून मी जात नाही, पण मी जाणार आहे. मला मॅडमने पण विचारलं या
आई तू काय येत नाही म्हणजे मी जाता येता मस्त लग्न चालते. कार्य वाळवणं करण्यामध्ये आणि इकडे जा तिकडे ये जा जायला पाहिजे ना. पण मला काय म्हणायचं, एवढे दिवस तू 1.5 महिन्याची छान थेरपी घेतली, त्याच्यानंतर तू थेरपीला आलीच नाहीस, मग तुला असं काही वाटलं का त्रास होतोय मला थेरपीला गेलंच पाहिजे किंवा मला कसं मला काही त्रास नाही आला, पण परत मला थोडासा रस्ता असा होत होता, पण मला थेरपीला जायचं. आठवण की थेरपीला जाऊ दे, थेरपी खूप छान आहे. बरोबर खूप छान आहे ना. म्हणजे तुला फारच लोक म्हणतात ना सवय लागेल, असं होतं, तुझं रक्त जळतं, ते सगळे बोलतात, पण मी काय लक्ष दिलं नाहीये. म्हणलं मला थेरपीला जायचंय. हे सगळ्यांनी आपला विश्वास ठेवला पाहिजे थेरपीवर. मी विश्वास ठेवला. मी सगळ्या मॅडमला सांगितलं की माझा निरोप द्या मॅडमला, की वाडेकर आई येणार. थेरपी आपल्या खोपोलीमध्ये आणले त्या समता मॅडम आणि सुरेश सरांबद्दल काय म्हणशील? खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. मनापासून लाख करोड धन्यवाद. त्यांच्यामुळे मी खूप चांगली झाले. म्हणजे खूप कामं करते आधीपासून. मला काहीच काम करता नव्हतं येत ना. काम नाही करणार, नुसतं जेवत बसणार का? अशा जगण्याला काय अर्थ आहे? काय अर्थच नाही. मेलेलाच परवडेल. भाजीचं दुकान आहे म्हणजे आईला घरातलं करूनही भाजीच्या दुकानावर सुद्धा यावाच लागतो. या मॅडमला विचारा, आमच्या सारखे मॅडमला जावंच लागतं. म्हणजे घरातलं आवरून कामं भाजीच्या दुकानावर सुद्धा आई आता जाते ना. जाते, रोज जाते मी सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ ते सुद्धा म्हणजे घरात आईला मदत करणार कोणीच नाहीये. कोण नाहीये. आईला सगळी घरातली कामं करायला लागतात. मग जर बघितलं तर थेरपी नंतरचा हा परिणाम इतका सुंदर, इतका छान आहे. त्यामुळे आपली मॉम मॅट बोल मॅट लय भारी. आपले मॉम मॅट लय भारी. लय भारी. समता मॅडम लय भारी. आपली थेरपी लय भारी. थँक्यू आई. तुम्ही सगळ्या लय भारी. थँक्यू आई. खूप छान अनुभव सांगितला.